नमस्कार, मी डॉक्टर अनघा कुलकर्णी. हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम. मी आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात, ब्युटी टिप्स असतात, तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात. खरं तर ना, आत्ता बाहेर जायचं नव्हतं मला, पण लक्षात आलं की आपल्या भुवया जरा इथं इथं एक 2-4 केस वाढलेले आहेत. लगेच त्याच्यामुळे ना आपला चेहरा असा ना खराब दिसायला लागतो. कसं खुडाश तो, काही काही जण किती गलिच्छ आणि घाणेरडं राहतात. वाटतं खरं, ज्यांना सवय आहे ह्या सगळ्या गोष्टींची त्यांना अजिबात हे चालत नाही. सगळं स्वच्छ मस्त. हे पुरुष लोक किती घाणेरडे राहतात ना, दाढी कसं वाटतं आपलं. त्यांना काय वाटत नाही त्याचं, पण आपल्याला किती घाण वाटते. बघणाऱ्याला पण घाण वाटतं. दाढी कटिंग सगळं एकदम फर्स्ट क्लास पाहिजे. भलेही तुम्ही घरात हो बाई, वर्क फ्रॉम होमच्या वेळेला कोरोनामध्ये नको नको झालं. सगळी नुसती पुरुष मंडळी काय म्हणतात त्याला, अगदी गच्चाळ बसली होती. बाहेर जायचं नाही म्हणून दाढी करायची नाही, केस काय कटिंगवाला नव्हता म्हणून केस कापलेले नाहीत. आता हे बघा, केस वाढवले ना तर ते स्वच्छ लागतात, ठेवावे लागतात. ते स्वच्छ ठेवलेले नाहीत, मग त्या केसांचा एक वास येतो आणि आपोआपच एक प्रकारचा असा ना दर्प यायला लागतो. शेजारून गेलं तर पुरुष लोकांना सांभाळायचं आणि त्यांच्यासोबत राहायचं फार 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 अवघड आहे बाबा. कशी आपण आयुष्य काढले असू दे, जाऊ दे, आपल्याला काय त्यांच्याविषयी बोलायचं नको. पण जे सत्य आहे ते सत्य. बायका बघा, आपण कशा मस्तपैकी लगेच छान वगैरे आवरून बिवरून मस्त जातो का नाही सगळीकडे, कुठंही जायचं असलं तरी मस्तपैकी, म्हणजे मस्तपैकी. पण एकदा मग काय होतं माहिती का, जर का घरात बसायचं ठरवलं का नाही की बाहेरचा दरवाजा लावला, काय गेट टाकलं, घरात जर का बसायचं ठरवलं तर काय कपडे बदलायला नको वाटतं, काय पावडर लावायला नको वाटतं, तोंड धुवायला नको वाटतं, काही नाही. कानातलं नाही घातलं आहे तेच काहीतरी घालायचं, कसं तरी राहायचं, केस नाही विंचरले तरी चालते. आणि एकदा ही सवय झाली की नाही घरात बसायची की मग आळसच यायला लागतो. एक दिवस तुम्ही बाहेर जाऊ नका, मग दुसऱ्या दिवशी जावंसंच नाही वाटत. असं वाटतं राहू दे, कुठं काय काम आहे, कामच निघत नाहीत. आता तर खरं तुम्हाला सांगते, सगळ्यांचं हे ऑनलाईन मिळतं, त्यामुळे सगळ्यांचं घराबाहेर जाणंच अवघड झालेलं आहे. जातच नाहीत लोक घराच्या बाहेर. आणि घराच्या बाहेर जायचं नाही म्हणजे कपडे चांगले घालायचे नाहीत, आणि कपडे चांगले नाही घालायचे, चांगलं राहायचं नाही. आणि तो ना असं घरात बसायला लागलं की नाही की एक आळस येतो, आणि आळसामुळं घर सोडावंसं वाटत नाही. हे असंच होतं. मी कितीतरी जणांचं बघितलेलं आहे, कितीतरी जणांचं. बायका ह्या गाऊनवर का बसतात, आम्हाला कुठं बाहेर जायचं आहे, आम्हाला कुठं बाहेर जायचं आहे. आणि दिवसेंदिवस तो कळकट्ट मळकट्ट गाऊन घाणेडा घालत बसायचा. आम्हाला कुठे बाहेर जायचं, आम्हाला कोण बघणार आहे, हे एक आणि विशेष असतंय. आता आम्हाला कोण बघणार आहे, तुमचं तुम्हाला आरशात बघायला असतं की नाही, ते राहिलं बाजूला. पण अक्षरशः आळस आणि घरात बसणे, ह्या दोन गोष्टी इतक्या एकमेकांना, ते काय म्हणतात ना, एका गाडीचे दोन हे घोडे किंवा बैल असल्यासारखं आहे. सोबतच जातात. आळस येतो म्हणून घरात बसायचं, घरात बसलं की आणि आळस वाढतो. आणि आळसामुळं काय होतं माहिती आहे काय, सगळी ऊर्जा तुमची कमी होऊन जाते. उत्साह कमी होतो, एनर्जी कमी होते, भूक कमी होते, चेहऱ्यावरचं तेज कमी होतं, हालचाली मंदावतात, आनंदी एकही विचार येत नाही, आनंदी राहावंसं वाटत नाही. आनंद पसरवायचं सोडूनच द्या, आनंदी राहावंसं सुद्धा माणसाला वाटत नाही. आणि एकदा आतून जर का ह्या गोष्टी व्हायला लागल्या ना की मग ती व्यक्ती जी असते घरात बसणारी, तिला बाहेर जावंसं वाटत नाही, बाहेर कुणाच्यात मिसळावंसं वाटत नाही. बाहेर जाणं येणं कमी होत जातं. कशाला जायचं, मेसेजवर काम होतंय की. कुणाचे हॅपी बर्थडे असू देत, एखादं फंक्शन असू दे, एखादं गेट टुगेदर असू दे, घरातनं बाहेर पडावंसंच वाटत नाही. एक मेसेज केला की काम झालं.
मग यामुळे काय होतं, प्रत्यक्ष हळूहळू बोलायची, एकमेकांना भेटायची, त्याच्यात ना इन्फिरियर कॉम्प्लेक्स यायला लागतो. कारण तुम्ही जर का वरचेवर भेटला नाहीत तर तुमचे बोलायचे विषय वगैरे जे आहेत ते करंट राहत नाहीत, तुम्ही त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहत नाही आणि हळूहळू त्यातनं गाळले जातं. त्यामुळं तुम्ही सोशल कॉन्टॅक्टमध्ये राहणं फार आवश्यक आहे. म्हणजे असं नाही आहे की तुम्ही फार एकमेकांचे फार जवळचे मित्र मैत्रीण होतात म्हणून आणि अलीकडं तुम्ही घरातनं बाहेर पडत नाही तर तुम्ही कायमच तुमचा तो मान ठेवला जाईल. अजिबात नाही. लोक तुम्हाला हळूहळू कार्यक्रमातनं वगळायला सुरुवात होते. नाहीतर ना, नाहीतरी कुठे येत आहे, नाहीतरी कुठे येते, बोलवलं तरी येत नाही ती, असं म्हणतातच. कुठं फोन उचलला तर फोन केला तर फोनवर कुठं बोलते, काय कुठे छान बोलते असं म्हणतातच. म्हणजे हळूहळू कुठल्याही कार्यक्रमांना तुम्हाला बोलवलं जात नाही. तुम्ही सगळ्यांच्या लिस्टमधनं कमी 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 व्हायला लागता. भलेही तुमच्या व्हॉट्सअप ग्रुप भरपूर असेल पण इतर सगळ्यांच्या लिस्टमधनं तुम्ही गाळले जाता. का तर ह्याला कारण म्हणजे तुम्हाला घरातनं बाहेर पडायचं नाही आहे. घरातनं बाहेर पडायचं नाही म्हणून छान राहायचं नाही आहे. आणि छान राहत नाही म्हटल्यावर तुम्हाला कोण एंटरटेन करत नाही, तुम्हाला विचारही छान येत नाहीत. नवनवीन विचार येण्यासाठी घरातनं बाहेर पडणं फार आवश्यक आहे. मी म्हणते की विशिष्ट वयानंतर आपल्याजवळ काही ध्येय नसतं, काही काम नसतं, रोज उठायचं सुटायचं जायचं का ऑफिसला जायचं, आपल्याजवळ हे नसतं. मग नंतर तर भयंकर जपावं लागतं. कारण तुमच्या घरी रोज येऊन तुमच्याशी कोण गप्पा मारणार. तुम्हाला घरातनं बाहेर पडणं आवश्यक आहे. म्हणून मी तुम्हाला नेहमी म्हणते की सकाळचा फिरणं थोडा वेळ का होईना बाहेर पडलं पाहिजे. लोक एकमेकांना भेटतात, बोलतात, अनोळखी असतात ती ओळखीची होतात, नवनवीन चेहरे तुमच्याकडनं बघितले जातात, निसर्गातलं नवनवीन जे वातावरण असतं ते त्यांची चित्र तुमच्या मेंदूवर निघतात. फार आवश्यक आहे हे. पुन्हा संध्याकाळी जरा आवरून बाहेर पडून येणं, बाहेर फिरून येणं फार आवश्यक आहे. प्रसंग बदलतात. घरातनं बाहेर पडलं नाही तर त्याच वस्तू, तेच सगळं सामान आणि तोच तो मोबाईल. आता मोबाईलवरचं इन्फॉर्मेशन म्हणजे हे फक्त स्क्रोलिंग आहे. या स्क्रोलिंगला काहीही अर्थ नाही. एवढा सुद्धा तुमच्या मेंदूमध्ये चित्र तयार होत नाही त्याचं. तुम्ही नुसती चित्र ढिगभर बघता पण त्याचं एवढं सुद्धा इम्पॅक्ट मेंदूवर होत नाही. फक्त मॅस म्हणजे गोंधळ आणि कन्फ्युजन. आणि जेवढं गोंधळ कन्फ्युजन होईल तेवढा मेंदू थकत जातो, एक्झॉस्ट होतो, फ्रस्ट्रेट होतो. त्यामुळे तुम्हाला आनंदी व्हायचं असेल, आनंदी राहायचं असेल, पॉझिटिव्ह राहायचं असेल, छान राहायचं असेल, तुम्हाला तुमच्या जीवनात आनंद निर्माण करायचा असेल तर तुम्ही घरातून बाहेर पडणं फार आवश्यक आहे. त्याच वातावरणातनं बाहेर पडणं फार आवश्यक आहे. आपण जेव्हा ऑफिसला वगैरे जात होतो त्यावेळेला रोज घरातून बाहेर जात होतो. ऑफिसपर्यंत जाईपर्यंत मधला म्हणजे रोजचं रुटीन जरी तेच असलं तरी त्यामध्ये विविधता असायचीच ना. निरनिराळे चेहरे दिसणार, निरनिराळ्या गाड्या समोरून जाणार, माणसं समोरून जाणार, वाहनं समोरून जाणार, प्रसंग निरनिराळे घडणार, निरनिराळे आवाज ऐकू येणार, लोकांचे, माणसांचे, पुन्हा वाहनांचे, प्राण्यांचे, पक्ष्यांचे, कोणी काही बोललेलं केलेलं हे सगळं वेगवेगळं कानावर तुमच्या पडत जाणार आणि त्यामुळे ती विविधता येते आणि मेंदूला सातत्याने विविधता आवश्यक आहे. हल्ली काय झालं, सगळ्या गोष्टी डिजिटल, सगळं डिजिटल. तुम्हाला घरात बसून तुम्ही ऑर्डर करायचं, घरात येतं, ऑनलाईन पैसे पे करायचे, तुम्हाला काहीच घरातनं बाहेर पडायचं नाही आहे. आणि तुम्ही घरातून बाहेर पडला नाहीत तर तुमचं आयुष्य हे तुम्ही नरक बनवताय. नरक हे मात्र 100% खरं. कारण ते काही स्वर्ग म्हणजे काय, सुंदरता. स्वर्ग म्हणजे काय, विविधता. तीच नाही तुमच्या आयुष्यात. आणि मी तुम्हाला म्हटलं तसं घरातून बाहेर पडायचं नसेल तर तुम्ही घाणेरड्या गाऊनवरच बसणार, घाणेरड्या कपड्यातच बसणार, स्वच्छ राहणार नाही, फ्रेश राहणार नाही, काही होणार नाही. पण तेच जर का तुम्हाला बाहेर जायचं असेल तर तुम्हाला छान राहायलाच पाहिजे. लोक विचारतील आजारी आहे का, आजारी आहे का? छान राहायलाच पाहिजे आणि तुमचीच
छबी आरशामध्ये बघितल्यावर तुम्हाला छान दिसली पाहिजे, ते कपडे छान दिसले पाहिजेत. अगदी तुम्हाला मी आज सांगते, जवळजवळ 25-30 साड्या आता दिवाळीनंतर मी जवळजवळ वाटून टाकल्या. काय व्हायचं, खूप चांगल्या चांगल्या सुंदर सुंदर छान छान सगळ्या साड्या, परंतु नेहमी कपाट उघडलं की त्याच नेसायच्या, कपाट उघडलं की त्याच नेसायच्या, तोच 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 तोचपणा आला. आणि कापड जे आहे ना अलीकडचं, ते फाटत नाही, विरत नाही, झिजत नाही. एकदा नुसतं पाण्यातनं काढलं की फ्रेश, स्वच्छ. ही आता 15 वर्षापूर्वीची साडी आहे. किती सुंदर आहे बघा, कलर्सही फ्रेश असतात, सुंदर असते. मग आपल्याला वाटतं कशाला द्यायचं कशाला द्यायचं, पण ते देऊन टाकलं तरच आपण नवनवीन घालणार, कारण की नवनवीन आपल्याकडे खूप असतं किंवा आपण नवनवीन घेणार. आणि मुळात आपल्याकडे जे नवनवीन आहे ते घालण्यासाठी आधीचा जो आहे स्टॉक, तो स्टॉक आपल्या डोळ्याला दिसता कामा नये. कारण आपली आवडतीच वस्तू वारंवार घातली जाते, नेसली जाते, का तर ती आपल्याला आवडते, छान असते म्हणून. मग तोचपणा येतो सगळ्याच गोष्टींमध्ये. त्यामुळे मी तुम्हाला सांगते, 25-30 साड्या आत्ता अक्षरशः मी सगळ्या वाटप केलं. मग तुम्ही म्हणाल कुणाला दिला, काय दिला, कशाला दिला. हे बघा, आपण द्यायचं असं ठरवलं तो कुणालाही देऊ शकतो. आपल्याला भरपूर रस्ते सापडतात. मग इकडेच नेऊन दिला का, तिकडेच नेऊन दिला का, नाही. मस्त सगळ्यांना छान, अगदी आवडीने नेसतील अशा सगळ्यांना दिलेल्या आहेत. मस्त मस्त साड्या, मस्त मस्त कलर्स, सुंदर जरीच्या दिल्या, सगळ्या दिल्या. म्हटलं त्याच आता नेसायच्या नाहीत. किती दिवस नेसायच्या त्याच गाऊन सगळे तेच घालायचे नाहीत, ड्रेसेस तेच घालायचे नाहीत, कारण की फाटत नाहीत, झिजत नाहीत. त्यामुळे पुन्हा आपण तेच घालतो. सगळे बाजूला काढून टाकले. अगदी तुम्हाला सांगते, पिशव्या मोठ्या मोठ्या भरून सगळ्याच्या सगळ्या देऊन टाकल्या. म्हटलं घेऊन जा सगळ्यांनी आणि वापरा. आता मी ज्यांना देणार ना त्यांनी सुद्धा तसंच करतात. त्या 4 वेळा वापरतात, पुढच्या व्यक्तीला देतात. घेणारी खूप असतात. कामगार वस्तीमध्ये गेलो किंवा कामगार कोणी ओळखीचे असले की त्यांना वापरायला लागतात, शेतामध्ये वापरायला लागतात. आजूबाजूची रोजच्या डेली म्हणजे काम करायला ज्या बायका जातात त्यांचे कपडे घाण होतात, त्यामुळे त्यांना खूप जास्त लागतं. हॉटेलमध्ये काम करणाऱ्या वगैरे बायका असतात, त्यांचे कपडे खूप घाण होतात, पण त्यांना स्वच्छही घालणं आवश्यक असतं. त्यांनाही आपण देऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला सांगते, इतकं नेहमी असं विविधता पाहिजे, नाविन्य पाहिजे, तर आपलं जीवन हे आनंदी होतं. फक्त आपण हिंडायला फिरायला गेलो, एन्जॉय केलो म्हणजेच आनंद होतो असा काही नाही आहे. आपल्या जीवनामध्ये सुद्धा अशी आपण वेगवेगळ्या पद्धतीने विविधता आणू शकतो आणि बदल करू शकतो. पण त्यासाठी मात्र तुम्हाला घरातून बाहेर पडणं फार फार आवश्यक आहे. सकाळी वॉकिंगला बाहेर पडायचं, संध्याकाळी कुठंतरी मार्केटला जाऊन यायचं, किंवा मी तुम्हाला म्हणते देवळात जावा, कारण देवळात फारच विविधता असते. काय सांगायचं तुम्हाला, आणि पॉझिटिव्हिटी फार. तर तुमच्यातले काही जण म्हणते देवळात काय जायचं. अहो, देवळात जाऊन नुसतं 2 फेऱ्या घालून या, वॉकिंग करून या, छान वॉकिंग होतं. प्रदक्षिणा म्हणू नका त्याला, फेऱ्या म्हणा, वॉकिंग म्हणा, चालणं म्हणा, चालून या. 5 फेऱ्या घाला, 15 फेऱ्या घाला. माणसं भेटतात वेगळी. आणि माणसं भेटली की शब्द बोलतात, हाय, हॅलो, कसं आहे, काय, बोललंच जात. त्यामुळे घरातून बाहेर पडा. त्याशिवाय नाहीतर घरात बसून तुमचा नरक होईल जीवन. आळस असा भरेल, आणि आळस हे सगळ्यात मोठा शत्रू आहे. नुसत्या तुमचा नव्हे तर तुमच्या जीवनाचा, आयुष्याचा, करिअरचा, तुमच्या शारीरिक आरोग्याचा, मानसिक आरोग्याचा शत्रू आहे. तुम्ही जर का घरातून बाहेर पडला नाही तर फ्रेश होणार नाही, तुम्हाला मस्त हवा भेटणार नाही बाहेरची, आणि मस्त वाटणार नाही. आणि मस्त वाटलं नाही तर मग तुम्हाला कशातच आनंद वाटणार नाही, कुठल्या कार्यक्रमात आनंद वाटणार नाही, तुम्हाला आजूबाजूला असणारा काहीच आनंददायी वाटणार नाही, त्याच्यात एन्जॉयच होणार नाही तुम्हाला. त्यात काय सगळ्यामध्ये तुम्हाला असं नैराश्य आणि औदासीन्य जाणवेल. आणि मग त्यामुळे अर्थातच तुमच्या शरीरावरही परिणाम आणि मनावरही परिणाम. आणि एकदा मनावरती परिणाम व्हायला लागला की मग तुम्हाला काहीच करावंसं न वाटणे, खावंसं न वाटणे,
कशातच उत्साह न वाटणे, कुठल्याच गोष्टीमध्ये आनंद न वाटणे. मग असं होऊन 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 शेवटी नैराश्य येत 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 माणूस अगदी काय म्हणतात त्याला, गबाळा, वेंधळा आणि आळसटलेला होतो. त्याच्याकडे ना चांगले विचार असतात ना काहीच असतं. नुसतंच घरामध्ये फेऱ्या मारणं, हिंडणं फिरणं म्हणजे तो व्यायाम नाही. तुमच्या मनावरती सारखी वेगवेगळी चित्र आली पाहिजेत, आणि ती मोबाईलमधली चित्र नव्हे, प्रत्यक्षवाली. चला आता आणि एक तुमच्या मनावरती चित्र उमटवूया. चला. मोरया बाप्पा मोरया, मोरया बाप्पा मोरया, मोरया मोरया मोरया. गणपती बाप्पा मोरया, मोरया मोरया. किती सुंदर दिसतं बघा आकाश. मोरया, मंगलमूर्ती मोरया, मोरया मोरया बाप्पा मोरया, मोरया गणपती बाप्पा मोरया. गजानना गजानना पार्वती नंदन गजानना, गजानना गजानना पार्वती नंदन गजानना. भगवंत 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 मोरया, गणपती बाप्पा मोरया. बस असंच रोज दर्शन मिळू दे तुझं, काही नाही. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. झाडांना, आकाशाला, हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर. या आणि तुझे गोड नाव मुखात अखंड राह. मंगलमूर्ती मोरया, मोरया मोरया. मंगलमूर्ती मोरया, मोरया. मंगलमूर्ती मोरया. अशी सेवा रोज करून घेस.